मला पाठवलं, मला पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. अनेकांना वाटतच नव्हतं की मी निवडून येईल, कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे, ते माझ्या विरोधात असायचे, हे येत नाही निवडून, ते तिकडं वर रिपोर्ट करायचे पास, हे येत नसतंय. पण मला कॉन्फिडन्स होता. डॉक्टर आरडी साहेब, आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जतमधून आमदार झाला पाहिजे. सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती. जयंतराव झोपलंच नाही. जयंतराव एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही. अहो, मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो, माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो? लोक म्हणतात गोपीचंद काही बोलतो. आता तुम्ही सांगा, मी विधान परिषदेचा आमदार झालो, माझ्या बरोबर सगळेच आमदार, उद्धव ठाकरे साहेब असतील, आपल्या नीलम गोरेताई असतील, शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले, अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले, अन्य असतील 9 जण आम्ही होतो. आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते. आणि आमदार झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये, शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत आमदार व्हावं लागतंय. मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना, कोरोनाचा काळ होता, सगळं लॉकडाऊन होतं, कोण कोणाला भेटत नव्हतं, बोलत नव्हतं. त्यांनी विनंती केली की आता माझं 6 महिने वेळ संपतीये आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतंय. मोदी साहेब मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी मान्यता दिली. आता आपल्याला वाटत पडलंच पाहिजे, असंच झालंय म्हटल्यावरती आपल्याला वाटतं ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला व्हायचं. पण त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली. निवडणूक पूर्ण बिनविरोध, सगळ्यांचं ठरलं की निवडणूक बिनविरोध. आता आम्हाला निरोप आले, आम्ही गेलो तिकडं, अर्ज वगैरे सगळं भरणं झालं. गुप्त होतं ते, कुणालाच माहित नव्हतं कुणाचा अर्ज भरणार काय, टीव्हीवरची वेगळीच नावं होती. आणि जेव्हा छाननी होती तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये मी बसलो होतो. सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो. आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही, पार्टीचे वकील होते. आणि माझा फोन सायलेंट, देवाभाऊंचे 4-5 मिस कॉल, चंद्रकांत दादांचे 4-5 मिस कॉल. परत मी मोबाईल घेतला तर एवढे मिस कॉल पडले. मी फोन लावला, अरे तू कुठं आहे? मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे. अरे ताबडतोब जा म्हटले, तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय. म्हटलं माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, आपल्याकडे काही प्रॉपर्टी नाही, इन्कम टॅक्स नाही, काही मानगड नाही. तोपर्यंत एका डीवायएसपीचा फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एसपी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ तुमच्या विषयीची माहिती मागवलेली आहे. म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय, आणि तुम्ही लपवलंय, खोटं आहे, ऍफिडेव्हिट चुकीचं घातलंय आणि अशी माहिती मागवली. मग मी तिथून गेलो विधान भवनामध्ये, काही 2 मिनिटाचं अंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते 2 आमदार उठले राष्ट्रवादीचे. ते म्हणजे आमचा आक्षेप आहे, आमचा आक्षेप आहे. ते निवडणूक निर्णय गेलो, अहो आक्षेप काय, तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत, तुम्ही वाचले नाहीत, तुम्ही आक्षेप कसं घेणार? तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या. दुसऱ्यांदा बोलले, तिसऱ्यांदा बोलले, आक्षेप आहे. अहो ते म्हणले अर्ज आमच्याकडे, तुम्ही आक्षेप नाही, आमचं वेगळं आक्षेप आहे. काय तर गोपीचंद पडळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा. मग त्यांनी एक नियम वाचून दाखवला. ते म्हणले अर्ज आम्हाला बाद करता येत नाही, तुम्ही हायकोर्टामध्ये जावा. हे प्लॅनिंग कुणाचं? जयंतराव. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे. मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही, त्यांच्या पार्टीनं मला आमदार केलं नाही, पण ह्याची उगत जळायला लागली आहे. ह्यानं सगळे वकील कामाला लावले. तिथला सरकारी वकील एक त्यांचा कुत्रा होता, तो कागद द्यायला. अरे म्हणलं मी काय असाच पुढारी झालोय का? आणि मग ह्याची साल्टी निघून गेली. याने एवढं व्याप केलं जयंतरावची, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग आता ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा? म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो. आता काय खायला परवड, ही काय संस्कृती आहे का? अरे कसली ही संस्कृती आहे का? एक गरीबाचं पोरग विधान परिषदेचा आमदार होतोय, ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही, तुमच्या पार्टीमुळे होत नाही. माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाद करा. आता तर मग कसं झालं असेल बघा ना, जतमध्ये काय परिस्थिती झाली असेल. जतमध्ये त्यांनी एवढे प्रयत्न केले, पण त्यांचा उपयोग नाही, त्यांची ती क्षमता नाही. त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका 1-2 वर्षापूर्वी चाचणी केली. तुमच्या आला असेल पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जतमध्ये त्यांच्या पोराला उभा करायचंय, पण ते काही मेळ बसत नाही. लोकांचं त्यांच्या बाजूने लोकमत नाही. परत त्यांनी प्रयोग केला हातकणंगले लोकसभा, तिथं पण मेळ बसला नाही, सर्वेच येत नाही. ते सर्वेतलं एकदम हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे, लय हुशार आहे, ते कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय. अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय, टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करल, पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही. जयंतरावला माझा शब्द आहे, टप्प्यात आणून कार्यक्रम करणार. तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्यासाठी. आम्ही जसं लढलो अनेक वर्ष, तुम्ही लढा ना. तुम्ही कारखाने सोडून द्या,
म्हणजे जतला बाहेरचा आमदार नको आहे. त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं, अरे बाहेरच्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा. जयंतरावला माझा आव्हान आहे, तो कारखाना सोडून द्या, तो सभासदांचा कारखाना आहे. आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले तिथं कारखान्याच्या माध्यमातून. महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघताय? हा तुमचा तालुका आहे. आटपाडीचा कारखाना तो कशात घालायचा आहे? तो तुमचा तालुका आहे. अरे तुमचं गाव कासेगाव ते शिराळा मतदारसंघात आहे. तुम्ही इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जतमध्ये येऊन तो गोपीचंद बाहेरनं आलाय. आधी जतची माणसं हुशार आहेत. जतच्या माणसांना सांगायला लागत नाही. झेडपीत जाऊन बघा, 10 सरपंच भेटले का 8 जतचेच असतात. मंत्रालयात जाऊन बघा, कुणी येत नाही, जतची पोरं तिथं भेटतात. कशाला आलाय? मंत्र्याकडे माझं काम आहे. एवढे हुशार लोक आहेत ते. त्यांना कुठल्या बाजूनं वारं सुटलंय त्यांना माहित आहे, कुठं उपणायचं त्यांना कळतं आणि कुणाला घरी घालवायचं हे पण त्या लोकांना कळतं. एवढी शार्प लोक आहेत जतची. आणि त्यामुळं माझी जबाबदारी आहे, जतच्या लोकांनी मला ज्या विश्वासानं आमदार केलं ना, मी रात्रंदिवस जत शिवाय माझ्या डोक्यात विषय नाही. आणि डॉक्टर आडी साहेब साक्षीदार आहेत, बरोबर. रात्रंदिवस मी पूर्ण वेळ जतलाय. सकाळी मी 7ला निघतोय झऱ्यातनं, तिकडे जातोय, रात्री 1-2ला मी परत झऱ्यात येतो. इतका संपर्क आहे माझा तिथं. आता ते मला आता कोण बोललेच नाही तुम्ही जतला राहायला या. निवडणुकीच्या आधी मला जतला राहायला या, जतला राहायला. आता कुणीच मला बोललं नाही. मी रोज जतमध्येच आहे. मी आता जतमध्ये आलोय, काल पण जतमध्ये होतो, उद्या पण परत जतमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय की देवाभाऊनी शब्द दिलाय जतकरांना, 288 वा नंबर 1 नंबरला आणणार आहे. मी त्याचं प्लॅनिंग करतोय. तुम्हाला कळेल, 1 त्या 2-3 वर्षामध्ये जतमध्ये बदल झालेला दिसेल.